मराठी, संस्कृत या भाषांमध्येही PhD केलं आहे. का करावं असं वाटलं तुम्हाला? मला ना फार उत्तम शिक्षक मिळाले. या सगळ्या माझ्या शिक्षकांनी काय केलं तर मला वाटतं अभ्यास करणं खूप ग्लॅमराईज केलं. दत्ततीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी दवणे सर त्यांच्या भेटीला गेले. तर त्यांनी त्यांना विचारलं की आता या वयात तुम्हाला वाचन झेपतं का? तर ते म्हणाले, कसं आहे तुला सांगतो, मी जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा मी नियम केला की आपलं जितकं वय तितकी पानं रोज वाचून झोपायची. आता माझं वय 90. आपल्याकडे PhD ही आपण शिकून परीक्षा देऊन मिळवू शकतो अशी सर्वोच्च डिग्री आहे. तर मग ती का मिळवायची नाही? माझ्या मनात असं कायम होतं की मी जेव्हा PhD करेन तर मातृत्व आणि PhD या गोष्टी एकत्र करेन आणि म्हणजे मला माझ्या बाळाकडेही वेळ देता येईल आणि माझं PhD ही सांभाळता येईल. एवढं मोठं पोट घेऊन मी PhD एंट्रन्स टेस्ट द्यायला गेले होते. PhD करत असताना मी 6 वर्ष माझं PhDचं काम चाललं. माझा विषय होता भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव. तर या विषयाच्या निमित्ताने मला अनेक मराठी रंगभूमीवरची नाटकं मी पुन्हा नव्याने वाचली, अधिक बारकाईने वाचली. म्हणजे खरंच आज दशावतारात काम करणारे जे स्त्री पार्ट आहेत ते पाहिल्यावर वाटतं की बालगंधर्व काय असतील, कारण इतकं अप्रतिम सादरीकरण कुठेही आणि त्याच्यामध्ये ग्राम्यपणा नाही, अश्लीलता अजिबात नाही. एका स्त्रीचा आब राखून ही स्त्रीच आहे, हा पुरुष असूच शकत नाही असं वाटणारी माणसं. मग काल रात्री अप्सरा म्हणून ज्यांना पाहिलेलं असतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवताना दिसतात तुम्हाला. पण ते ज्या जादुई दुनियेत तुम्हाला घेऊन जातात, म्हणजे तुम्ही विसरून जाता की बाहेर एक वेगळं जग आहे. मराठी पण 2,500-3 हजार वर्ष जुनी भाषा आहे आपली. ही संस्कृत त्याच्याहून जुनी आहे. काय फरक तुम्ही बघितला का, एक्सपिरियन्स केला का, सिमिलॅरिटीज? मला तर असं वाटतं की म्हणजे आई आणि मावशी, की जेव्हा मला कळतं की मी ज्ञानेश्वरांची मराठी बोलतो किंवा वामनदादा कर्डकांसारखा एक गीतकार आपल्याकडे होतो जो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती 2001 गाणी लिहिली आहेत आणि त्या वामनदादा कर्डकांना वय वर्ष म्हणजे 20शीत येईपर्यंत अक्षर ओळख सुद्धा नव्हती. ही माहिती नुसती माहिती न राहताना आपल्यासाठी अभिमानाचा भाग बनतो. पुस्तकांविषयी आजही तुमचं कशी अटॅचमेंट? आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी जगण्याच्या ज्या गरजा असतात त्यात जसं अन्न वस्त्र निवारा आहे तशी चौथी गोष्ट पुस्तक आहे. कारण तुमचं वाचन आहे आणि आपण थोडं वेळेचं बंधन आहे म्हणून एंड कडे येतोय. नाही, नक्कीच नाही, तर हा आपण फारच मोठा आणि आवडीचा भाग नाही, पण त्यासाठी पण आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी न्यूज आहेच आपल्याकडे. सूत्रसंचालन बद्दल आपण बोललो, अभिनयाबद्दल, कारण हे करता करता इकडे तुमचं सिनेमामध्ये पण काम चालू आहे. काय करायला जास्त मजा येते, निवेदन का अभिनय? हा दोन्हीही मला प्रचंड आवडतं, खूप आवडतं. जितकं माझं प्रेम निवेदनावरती आहे तितकंच अभिनयावरती पण आहे. निवेदन यासाठी आवडतं की जिथे मला कुठेतरी माझं व्यक्तिमत्व आहे ते लोकांसमोर आणता येतं. कारण मी काय पद्धतीने विचार करते, माझी एखाद्या गोष्टीवरची प्रतिक्रिया काय आहे, मी काय वाचलंय, माझे आवडणारे कवी कोण आहेत, मला आवडणारे विचार काय आहेत, हे मांडायला मला कुठेतरी एक निवेदनामध्ये निश्चितपणे जागा सापडते आणि म्हणून मला निवेदन करायला आवडतं. पण त्याच वेळेस मी मगाशी म्हटलं तसं की जो एक टाइम ट्रॅव्हलचा भाग आहे किंवा एक परकाया प्रवेश करणं, एक दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये डोकावून पाहणं आणि त्यांचं आयुष्य जगणं, हा पुन्हा एक वेगळाच अनुभव आहे आणि त्यासाठी मला अभिनय प्रचंड आवडतो. खरं सांगायचं तर मी अभिनय क्षेत्राकडे मी स्वतःहून थोडंसं दुर्लक्ष केलं. म्हणजे आभाळमयासारख्या मालिकेतून माझा प्रवास सुरू झाला. तर माझ्या सुदैवानी सगळ्या ज्या मराठीतल्या गाजलेल्या मालिका आपण म्हणू असंख्य, त्यातल्या बऱ्याचशा मालिकांचा भाग होण्याची संधी मला मिळाली. मग राजा शिवछत्रपती सारखी मालिका असेल, पुतळाबाईंची भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं, 4 दिवस सासूचे सारखी मालिका असेल, कितीतरी. तर या सगळ्याच मालिकांनी मला घडवलं अभिनेत्री म्हणून
आणि त्याच वेळेस खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करण्याची संधी संधी मिळाली. मिळाली. मृण्मयी सारखी मालिका ती पण माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात मी केली, ज्यात मला मधुरा वेलणकर सारखी मैत्रीण मिळाली, की जी आमची मैत्री आता इतकी वर्ष अजून नाही. टिकून आहे आणि आम्ही मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची धडपड करत आहोत. त्याच मालिकेमध्ये विक्रम गोखलेंबरोबर काम करण्याचा अनुभव मला मिळाला. त्यानंतर हा खेळ संचिताचा नावाची आणखीन एक मालिका मी विक्रम काकांबरोबर केली. सावित्री माझी टायटल खूप रोल गाजली. असलेली येस. भूमिका जी वीरेंद्र प्रधानांनी दिग्दर्शित केली होती. तर हे सगळं करत होते मी. पण मी म्हटलं तसं जेव्हा एका टप्प्यावरती लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला असं वाटलं, की अभिनय क्षेत्राला काय होतं, तुम्हाला 24 तास द्यावे लागतात. हं. ऑलमोस्ट. म्हणजे तुमचा दिवसच तुम्ही सेटवरती घालवत असता. करेक्ट. सकाळी 8:00-8:30 वाजता तुम्ही पोहोचता आणि पॅकअप होईपर्यंत 10 थांबावं वाजलेले लागतं. असतात. तुम्ही प्रवास करून घरी जाईपर्यंत 10:30-11:00. तर त्यामुळे तुम्ही ऑलमोस्ट सेटवरतीच असता आणि हं. खास करून दैनंदिन मालिका करत असताना. तर जेव्हा मी ठरवलं, की मला आता आई व्हायचंय, तेव्हा मी ठरवून ब्रेक घेतला, की मला वेळ मुलीला द्यायचा आहे आणि म्हणजे निदान पहिली एक 5 वर्ष तिच्या मोठं होण्याची, ती मला पूर्णपणे अनुभवायची होती. पण त्यामध्ये मला निवेदनाचा खूप फायदा झाला. कारण आपण म्हणतो ना, की लोकांच्या समोर राहणं फार गरजेचं हं. असतं. तर निवेदन मला हे सगळं म्हणजे मातृत्व सांभाळूनही निवेदन करणं शक्य होतं. कारण शेवटी एका कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रत्यक्षात 5च तास द्यावे लागतात. करेक्ट. 3 तासाचा कार्यक्रम आणि जाण्या-येण्याचा वेळ वेळ. धरून एक 5 तासामध्ये तुमचं काम होऊ शकतं. आणि पुन्हा बऱ्याचशा गोष्टी काय होतं तुमच्या हातात असतात, हं. की माझी तयारी मी घरी बसून करू शकते कार्यक्रमाची. एखादी मीटिंग Zoomवरती ऑनलाईन पण होऊ होऊ शकते. शकतं. अशा अनेक गोष्टी सांभाळून ते करणं शक्य होतं. अभिनयापेक्षा तुलनेने कमी वेळामध्ये आणि पुन्हा लोकांसमोर येता येतंय. तर या सगळ्यामुळे मी निवेदनाला अधिक प्राधान्य दिलं मधल्या काळामध्ये आणि अभिनय थोडासा माझ्याकडूनच मागे पडला. अ, पण आता पुन्हा नव्याने नव्याने सुरुवात आणि सुरुवात बघायला. करते आहे. येस. अजून एक गोष्ट तुमच्याबद्दल जी आम्हाला माहिती आहे का लोकांनाही माहिती आहे, की तुम्ही मराठी, संस्कृत या भाषांमध्येही पी-एच-डी केलं आहे. हं. भाषेचं प्रेम कळलं. पण हे का? म्हणजे एक चांगलं करियर चालू आहे. अभिनेता म्हणून पण करियर चालू आहे. मग ही एक ऊर्जा कारण ह्याच्यासाठी पी-एच-डी करण्यासाठी तुम्हाला तसा वेळ द्यावा हं. लागतो. ती एक मेहनत घ्यावी लागते. काय अशी इच्छा झाली हे, की का करावसं वाटलं तुम्हाला? अगदी खरं सांगायचं तर एक आकर्षणच होतं. कारण आपल्याकडे पी-एच-डी ही आपण शिकून परीक्षा देऊन मिळवू शकतो, हं. अशी सर्वोच्च डिग्री आहे. तर मग ती का मिळवायची नाही? अशी अ, कुठेतरी मनामध्ये एक इच्छा होती. अ, खरं तर माझ्या घरातून फार मोठी काही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. माझे वडील पहिले ग्रॅज्युएट आमच्या घरात. तर त्यामुळे त्यांनी मला वाटतं खूप पुढाकार घेतला या बाबतीत, की शिक्षणाची आवड माझ्यात निर्माण व्हावी आणि ही त्यांनी कुठेतरी प्रेरणा दिली, की कर. आणि मग जर करतो आहोत आपण तर त्यातलं सगळ्यात उत्तम काय आहे किंवा हं. सगळ्यात वरच्या श्रेणीचं काय आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे हे मनात कायमच होतं, की आपल्याला पी-एच-डी करायचंय. मग त्याला इतर काही लॉजिक नव्हतं. ओके. ही एक इच्छा होती, की एकदा करून बघायचं, की पी-एच-डी म्हणजे नेमकं असतं काय? ओके. आणि जेव्हा मी म्हटलं तसं माझं करिअरही एका बाजूला सुरू होतं. सुदैवाने कॉलेजमध्ये असतानाच व्यावसायिक कामं करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे तेव्हा थोडंसं हा निर्णय घेणं अवघड होतं. कारण माझ्या आजूबाजूला मी माझ्या मैत्रिणी पाहत होते, की ज्या संधी मिळाल्यानंतर पदवी परीक्षाही देत नव्हते. तिथूनही ड्रॉपआउट्स मी पाहत होते. आणि कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना, की आपण करतोय ते बरोबर करतोय का? हं. कारण मी एका बाजूला परीक्षा द्यायची आहे किंवा मला पुढे शिकायचं आहे, म्हणून समोरून येणाऱ्या कामाला अनेकदा नाही सांगत होते. मी त्या बाबतीत थोडीशी चूझी होते, की मी हं. सगळंच काम नाही करणार. जे मला अभ्यास सांभाळून झेपतं आहे, हं. तेवढंच काम करेन. कारण मी म्हटलं तसं, की तेही काम करत असताना परीक्षा द्यायची तर इतके सगळे अडथळे त्याच्यामध्ये होते. तर त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं, की आपण हे करतोय, हे बरोबर करतोय का? पण शिक्षणावरचं प्रेमच एवढं होतं, की हे मी आनंदाने केलं. म्हणजे मला कोणी सांगितलं म्हणून नाही केलं किंवा याचा कुठे काही पश्चात्ताप होतोय का तर अजिबात नाही. मला हेच करायचं होतं. हं. मला एका बाजूला अभिनयाचं क्षेत्रही हवंसं वाटत होतं, एका बाजूला निवेदनही करायचं होतं, पण तितक्याच मनापासून मला अभ्यासही करायचा होता. याचं एक कारण मला असं वाटतं, की मला ना फार उत्तम शिक्षक मिळाले.
लहानपणापासून. म्हणजे माझ्या शाळेतल्या शिक्षकांपासून, माझ्या कॉलेजच्या शिक्षकांपासून, मी ज्यांच्याकडे माझी पीएचडी केली त्या माझ्या गुरु, माझ्या आई समान असणाऱ्या डॉक्टर मंजुषा गोखले. तर या सगळ्यांनी ना, या सगळ्या माझ्या शिक्षकांनी काय केलं तर मला वाटतं अभ्यास करणं खूप ग्लॅमराईज केलं. की आपण जितक्या पॅशनेटली क्रिकेट प्रेमी क्रिकेटच्या मॅचबद्दल बोलतात किंवा शास्त्रीय संगीत ऐकणारी दर्दी मंडळी जी आहेत की अण्णा काय गायले, भीमसेन जोशी काय गायले किंवा दीदींनी काय कशा पद्धतीने गायलंय, या गाण्यामध्ये काय यमन ऐकू आलाय वगैरे, हे जे जितक्या प्रेमाने बोलतात ना, तितक्याच प्रेमाने मी अभ्यासाविषयी बोलताना ऐकलंय. म्हणजे आपले इतिहासाचार्य वि.क. राजवाडे यांची एक कथा मी अशी ऐकली होती की ते अभ्यास करायला बसायचे तेव्हा ते माडीवर बसायचे अभ्यास करायला. आणि तो जो जिना असायचा माहितीये पूर्वी असे जिने असायचे ना, काढून ठेवता येतो असा जिना असायचा. तर तो जिना ते वरती घ्यायचे की आता हा जिना मी खाली टाकेन तेव्हाच माझा जगाशी संपर्क, तोवर मला कोणी कॉन्टॅक्ट नाही करायचं. इतक्या म्हणजे आपण म्हणतो ना की इतक्या एकाग्रतेने अभ्यास करणं. किंवा मी एक किस्सा ऐकला होता, आपले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याकडे मी चुकत नसेल तर आपले सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे सर त्यांच्या भेटीला गेले आणि ते वयाने त्यावेळेस तरुण वयात होते. तर त्यांना फार उत्सुकता की इतक्या व्यासंगी व्यक्तिमत्वाला आपण भेटतो आहोत तर त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल आपल्याला वगैरे. आणि त्यावेळेस तर्कतीर्थांचं वय हे 90च्या घरात होतं. तर त्यांनी त्यांना विचारलं की आता या वयात तुम्हाला वाचन झेपतं का, होतं का तुमच्याच्याने वाचन, कारण 90च्या घरात असलेली व्यक्ती आहे. तर ते म्हणाले, कसं आहे तुला सांगतो, मी जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा मी नियम केला की आपलं जितकं वय तितकी पानं रोज वाचून झोपायची. आता माझं वय 90. आता याला काय बोलणार आपण. म्हणजे ही व्यक्ती 90 पानं रोज वाचते, त्याशिवाय झोपत नाही. तर असा नियम असणारी मंडळी. आणि हे सगळं जेव्हा ऐकत वाचत गेले ना, तेव्हा कुठेतरी ती शिकण्याची इच्छा आहे ना, ती फार बळावत गेली की अरे या मंडळींनी हे एवढं सगळं करून दाखवलं, तर मग आपण आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या का आकाराला आणू नयेत, हे कुठेतरी झालं. आणि अभ्यास ग्लॅमराईज झाला. अभ्यास करणं ही पण एक खूप कमाल गोष्ट आहे. हा कुठेतरी एक संस्कार झाला मनावरती आणि मग अभ्यास करावासा वाटू लागला. आणि मी म्हटलं तसं की जेव्हा मला हा प्रश्न पडला की हा मला वाटतं प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न आहे की नेमकं कुठल्या टप्प्यावरती मातृत्व हे तुमच्यासाठी योग्य आहे. कारण तुम्ही करिअरच्या पीकवरती असता अनेकदा, जेव्हा तुम्ही लग्नाचा निर्णय घेता किंवा आता मूल हवं असं म्हणता, तर तेव्हा कुठेतरी या क्षेत्रामध्ये काम करत असताना कळत नकळत आपण विचार करत असतो ना आपल्या भविष्याविषयी. तर तेव्हा माझ्या मनात असं कायम होतं की मी जेव्हा पीएचडी करेन तर मातृत्व आणि पीएचडी या गोष्टी एकत्र करेन. याचं कारण म्हणजे पीएचडी साठी बऱ्यापैकी आपल्याला घरातून काम करता येऊ शकतं आणि म्हणजे मला माझ्या बाळाकडेही वेळ देता येईल आणि माझं पीएचडीही सांभाळता येईल. आणि माझ्या सुदैवाने मी जो काही तो विचार केला होता तो प्रत्यक्षात आणू शकले. मी माझी पीएचडी एंट्रन्स टेस्ट जी असते, पेड जी असते, ती माझ्या डिलिव्हरीच्या 15 दिवस आधी दिली. म्हणजे एवढं मोठं पोट घेऊन मी पीएचडी एंट्रन्स टेस्ट द्यायला गेले होते. आणि मला अजून आठवतो तो दिवस की मी त्या बेंचमध्ये बसू शकणार आहे की नाही, इथपासून मनात प्रश्न होते. कारण आपला बेंच फार अरुंद असतो त्या मानाने, तर कदाचित मला खुर्ची मागावी लागेल का परीक्षकांकडे वगैरे, असं मला वाटत होतं. आणि या सगळ्यात तो दिवस एवढ्यासाठी लक्षात राहिला की ह्या सगळ्या ह्याच्यात मी देत असताना पीएचडीची टेस्ट मला असं वाटत होतं की आपण काय पराक्रम गाजवतो आहोत. एवढ्या अवघड परिस्थितीत, अवघडलेल्या स्थितीत आपण परीक्षा देतो आहोत. माझ्याबरोबर त्या दिवशी पीएचडी एंट्रन्स टेस्ट द्यायला एक 72 वर्षाचे आजोबा होते. आणि ते मला विचारायला आले की तुला काही गरज आहे का, तुला काही मदत हवी आहे का वगैरे. तर मी म्हटलं नाही मला काही मदत नकोय. तुम्ही कोणाबरोबर आलायत आजोबा? ते म्हणाले कुणाबरोबर नाही, मी परीक्षा द्यायला आलोय. आणि तेव्हा मला कळलं की काय शिक्षणाची
कमाल ओढ माणसामध्ये असू असू शकते. शकते. मी म्हटलं ना की अशी माणसं भेटली की शिक्षण आपोआप ग्लॅमराईज होतं, Glamorous. की अरे 72व्या वर्षी या व्यक्तीला जर संस्कृतमध्ये पीएचडी करावी असं वाटतं आहे, तर आपण तर करायला काहीच हरकत नाहीये. केलीच पाहिजे आपण. असं कुठेतरी त्या दिवशी ते जास्त अधोरेखित झालं आणि म्हणून मी पीएचडीकडे वळले ते काय म्हणतो आपण अतिशय आंतरिक उर्मी ओके. याच म्हणजे त्यातून काही घडवायचं होतं किंवा काही घडणार होतं या ह्याच्याने नाही वळले. पण केल्यानंतर मात्र मला नक्की लक्षात आलं, की अतिशय फलदायी, अतिशय फ्रुटफुल असा तो अटेम्प्ट होता. कारण त्यामध्ये पीएचडी करत असताना मी 6 वर्ष माझं पीएचडीचं काम चाललं. माझा विषय होता भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव. ओके. तर या विषयाच्या निमित्ताने मला अनेक मराठी रंगभूमीवरची नाटकं मी पुन्हा नव्याने वाचली, वाह! अधिक बारकाईने वाचली. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा अर्थातच खूप छान अभ्यास केला. हे करत असताना मला असं लक्षात आलं, की आपली जी दशावतार कला आहे, हं. त्याचं आणि नाट्यशास्त्रातल्या शैलीचं खूप साम्य आहे. म्हणून मी काही दशावतारातल्या कलाकारांशी संपर्क केला. मग त्यानिमित्ताने दशावतारी नाटकं पुन्हा एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहिली, अनुभवली, त्याचा इतिहास समजून घेतला. त्या कलाकारांचं काम बघून तर मी इतकी प्रभावित झाले, की म्हणजे खरंच आज दशावतारात काम करणारे जे स्त्री पार्ट आहेत, ते पाहिल्यावर वाटतं, की बालगंधर्व काय काय असतील? असते? कारण इतकं अप्रतिम सादरीकरण कुठेही आणि त्याच्यामध्ये ग्राम्यपणा नाही, अश्लीलता अजिबात नाही. नाही. एका स्त्रीचा आब राखून ही स्त्रीच आहे. हा पुरुष असूच शकत नाही, असं वाटणारी माणसं आणि ते दशावतारात किंवा आपल्याकडे जी एक म्हण आहे माहिती आहे ना, की रात्री राजा आणि सकाळी वेळी परत डोक्यावर बोजा. मोजा. अशा प्रकारे पण ते त्यांचं वास्तव आहे एका अर्थाने, की म्हणजे काल रात्री अप्सरा म्हणून ज्यांना पाहिलेलं असतं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवताना दिसतात तुम्हाला. पण काय कमाल कलाकार आहे ते. बरं त्या रंगभूमीवरती स्क्रिप्ट नाही. हं. लिहिलेलं असं लिखित असं करेक्ट. नाटक नसतं त्यांच्याकडे. नसतं. त्याची नीती सांगणं जो प्रकार असतो, की प्रत्येक जण आपलं कॅरेक्टर येऊन सांगतं, बोलतं किंवा जे संवाद होतात तेही न ठरवलेल्या पद्धतीने होतात. मेकअप स्वतःचा स्वतः करतात ती मंडळी. पण ते ज्या जादुई दुनियेत तुम्हाला घेऊन जातात, म्हणजे तुम्ही विसरून जाता, की बाहेर एक वेगळं जग आहे. इतकी ती रंगीबेरंगी अशी दशावताराची दुनिया आहे. आणि ते सगळं आणि खरं तर काय असतं दशावतारात मेकअप खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे तो एक साग्र संगीत ती व्यक्तिरेखा हं. तुमच्यासमोर उभी राहते. पण नेपथ्य बघायला गेलात तर फार काही नसतं. काहीच नसतं. एक बाकडं असतं, एक खुर्ची असते आणि त्याचाच ते सिंहासन पण करतात. त्याचीच टेकडी पण होते आणि हे सगळं किती फॅसिनेटिंग आहे. तर मला त्यामुळे माझ्या पीएचडीच्या या सगळ्या प्रवासात दशावताराशी पुन्हा एक नव्याने एक नातं निर्माण झालं. मी कोकणातली आहे त्यामुळे मला त्याचा आणखीन आनंद वाटला, की आपण आपल्या मातीतल्या गोष्टीशी अशा पद्धतीने आणखीन जवळ येतो आहोत, जोडले जातो. तर त्यामुळे पीएचडी करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी फारच फारच जास्त फॅसिनेटिंग होता. खूप छान माहिती दिली तुम्ही पी-एच-डी बद्दल, दशावतार बद्दल. कारण तुम्ही संस्कृत, मराठी ह्या भाषा निवडल्या. आपण नेहमी बघतो संस्कृतला मदर ऑफ ऑल लँग्वेजेस असं हं. म्हणतात आणि अनेक मराठीतले शब्द हे संस्कृत भाषेतले आहेत. काय तुम्हाला असा फरक जाणवला ऑन अ व्हेरी जेव्हा तुम्ही या दोन्ही भाषाचा अभ्यास करत होता, मराठी आणि संस्कृतचा? कारण आज मराठी पण 2,500-3,000 हजार वर्ष जुनी हं, भाषा आहे आपली, हं. जी घडतीये आज नवीन-नवीन शब्द आणि संस्कृत त्याच्याहून जुनी आहे. काय फरक तुम्ही बघितला का एक्सपिरियन्स केला का सिमिलॅरिटीज लाइक काय अशा गोष्टी ज्या सेम पण वाटल्या आणि डिफरंट पण वाटल्या? अ, मला तर असं वाटतं, की म्हणजे काय आई आणि मावशी तसं आहे नातं त्या दोघींमधलं. अ, खरं तर हा खूप गमतीचा भाग आहे, की आपल्याला आत्ता वाटतं, की आपण कॉस्मोपॉलिटियन ह्याच्यामध्ये राहतो नव्हतं. आहोत, की जिथे एका वेळेस अनेक भाषेची मंडळी, अनेक राहतात. भाषक हं, मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत. पण गंमत अशी आहे, की भारत हा देश पहिल्यापासूनच बहुभाषकच आहे. हं. संस्कृत आणि प्राकृत भाषा. हे बरोबर. आपलं वास्तव कायमच राहिलेलं आहे. करेक्ट. आणि खरं तर त्यामध्ये काही फार अंतर अशातला भाग नाही. म्हणजे जसं आपण म्हणूया, की कधीही एक नैसर्गिक बोली असते, की जी आपण घरात बोलत असतो. जिथे फार कुठल्या गोष्टींचा विचार नसतो. आपल्या मनात येतं ते आपण थेट बोलून मोकळे होतो. हं.
आणि संस्कृत काय आहे की जी रिफाईंड लँग्वेज आहे त्याच्यावरती थोडे संस्कार झालेले आहेत. हम्म. तर त्यामुळे संस्कृत आणि प्राकृत यांचं सहअस्तित्व हे मला वाटतं पहिल्यापासून आहे. आणि त्यामुळे त्यातलं कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असं तर काहीच नाहीये. प्रत्येक भाषा श्रेष्ठच असते. कारण भाषेचं मूळ काम काय आहे? संवाद साधणं. संवाद साधणं, बरोबर. ते जी भाषा करते ती श्रेष्ठच आहे. त्यामुळे त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठचा काही प्रश्नच येत नाही. संस्कृत आणि प्राकृत याच्यामध्ये मला वाटतं नवं जुनं असंही ठरवण्याचं खरं किती कारण आहे याच्यावरती माझ्या मनात शंका आहे. कारण त्यांचं सहअस्तित्व आपण बघतो आहोत. पण मराठीच्या बाबतीत म्हटलं तर हो, संस्कृत मराठीपेक्षा अधिक प्राचीन भाषा आहे. पण मराठीचं सुद्धा अस्तित्व महाराष्ट्री प्राकृत पासून जर आपण पाहिलं, म्हणजे आज आता तिला आपण अभिजात भाषा म्हणतो अभिजात आहोत. भाषा. अभिजात भाषा म्हणण्याचं कारणच हे आहे की तिला 2000 वर्षांचा एक सलग इतिहास आहे. आणि 2000 वर्ष हा खूप मोठा खूप कालावधी मोठा. आहे. बरोबर. तर माझ्या सुदैवाने मला एक नाटक लिहिता आलं, मधुरव बोरुते ब्लॉग नावाचं, की ज्यामध्ये हा मराठी भाषेचा 2000 वर्षाचा प्रवास काय आहे हे साधारण म्हणण्याचा प्रयत्न मला करता आला. आणि त्याचे खूप छान प्रयोग झालेत. साहित्य संमेलनातही त्याचा प्रयोग झाला, राजभवनात त्याचा प्रयोग झाला, गेटवे ऑफ इंडियाला त्याचा प्रयोग झाला. आणि लोकांचं भयंकर प्रचंड प्रेम त्या नाटकाला मिळालेलं आहे. कारण हा आपला इतिहास आहे की जो आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधून, पाठ्यपुस्तकातून आपल्यापर्यंत तितकासा पोहोचत नाही. किंवा आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळाला, म्हणजे काय, हे लोकांना अनेकदा माहिती नसतं. अभिमान असतो पण त्यामागची जी माहिती असायला हवी ती नसते. तर ते त्या नाटकाच्या निमित्ताने मला मांडता आलं. आणि तेव्हा मला हेच जाणवलं की भाषा ही केवढी मोठी ताकद आहे. की मी मगाशी म्हटलं तसं की भाषा आपल्याला ओळख देते. भाषा माझ्या डीएनएचा भाग असते कुठेतरी. आणि त्याची ओळख झाल्यानंतर मला मिळणारा जो आत्मविश्वास आहे तो फार वेगळा असतो. की जेव्हा मला कळतं की मी ज्ञानेश्वरांची मराठी बोलतो, जेव्हा मला कळतं की मी तुकारामांची मराठी बोलते, जेव्हा मला कळतं मी मोरोपंतांची मराठी बोलते, जेव्हा मला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेसाठी एक राज्यव्यवहार कोश लिहिला होता, तेव्हा त्या माहितीचा ती माहिती नुसती माहिती न राहताना आपल्यासाठी अभिमानाचा भाग बनतो. किंवा वामनदादा कर्डकांसारखा एक गीतकार आपल्याकडे होतो, जो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती 2001 गाणी लिहिली आहेत. भीमायनसारखं मोठं हे लिहिलेलं आहे. आणि त्या वामनदादा कर्डकांना वय वर्ष म्हणजे 20शीत येईपर्यंत अक्षर ओळख सुद्धा नव्हती. कल्पना करा की ज्या माणसाला अक्षर ओळख पण नाहीये, त्यांना 20शीत आल्यानंतर त्यांनी अक्षर ओळख करून घेतली, मग ते साक्षर झाले. तर हा जो एक फरक आहे ना, म्हणजे एक संस्कृत श्लोकाची मला या निमित्ताने आठवण होते की त्यांनी असं त्या श्लोकात असं म्हटलंय की आपण म्हणतो ना सुशिक्षित आणि सुसंस्कृत, याच्यामध्ये फरक कसा आहे. तर तो मला वाटतं की वामनदादा कर्डक सुसंस्कृत होतेच पहिल्यापासून, फक्त ते साक्षर नव्हते, त्यांना अक्षराची ओळख नव्हती. बहिणाबाई कुठल्याही शाळेत गेल्या नाही, त्या सुसंस्कृत आहेत. ते साक्षर आहेत की नाही हा वेगळा भाग, कारण त्यांची गाणी त्यांच्या मुलांनी लिहून घेतली. त्या मला वाटतं 4थी पर्यंत वगैरे शिकल्या होत्या, कदाचित अक्षर ओळख असेल त्यांना, पण त्या असं काही आपली गाणी किंवा कविता लिहित नव्हत्या. बरोबर. तर असं शहाणपण जे किंवा असं सुसंस्कृत पण आपल्याकडे खेड्यापाड्यात गावोगावी प्रत्येक ठिकाणी आहे. तिथे साक्षरता आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि जिथे साक्षरता आहे तिथे सुसंस्कृतपणा आहे की नाही हाही प्रश्न आहे. तर तो संस्कृत श्लोक जे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की साक्षरः विपरीताश्चेत राक्षसः एव केवलम. साक्षर हा शब्द उलटा केला तर तो राक्षस होतो. पण सरसम विपरीतश्चेत सरसत्वम न मुंचते. पण सरस म्हणजे आपण रसिक हा शब्दामध्ये पण रस आहे. तर आपण जिथे आपलं मन ओतलेलं असतं, भावना जोडलेल्या असतात, तो सरस. साक्षरमध्ये फक्त अक्षर ओळख आहे, पण तुम्ही भावना जोडल्यात की नाही माहिती नाही तुम्हाला. पण सरस जर तुम्ही असाल तर तुमचं सरसत्व, तो शब्द उलटा सुलटा कसाही केला तरी सरसच राहतो. तर त्या पद्धतीने तुम्ही जर रसिक असाल, तुम्ही जर त्या गोष्टीशी तुमचं मन जोडलेलं असेल, तर त्या गोष्टीचं तुमचं जे नातं आहे आणि तुमच्यातला सुसंस्कृतपणा जो आहे तो टिकून राहतो. मग तुम्ही राक्षसत्वाकडे जात नाही.
थोडक्यात पण तुम्ही किती छान गोड आणि किती आपले भाष्य त्याचं प्रभुत्व ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला याच्यातून कळल्या. कारण तुमचं वाचन आहे आणि आपण थोडं वेळेचं बंधन आहे म्हणून हो. एंडकडे येतोय. नाही, नक्कीच नाही. तर हा आपण फारच आणि मोठा आणि आवडीचा भाग आहे. नाही पण त्यासाठी पण आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी न्यूज आहेच आपल्याकडे. हम्म. तर जाता तुमचं आणि पुस्तक, एक पुस्तक एक मित्राची जागा घेऊ शकतो हम्म. असं म्हणतात. तर पुस्तकांविषयी आजही तुमचं कशी अटॅचमेंट आणि किती वाचन आणि कसं आहे? मला असं कारण वाटतं की माझ्यासाठी जगण्याच्या ज्या गरजा असतात त्यात जसं अन्न वस्त्र निवारा आहे तशी चौथी गोष्ट पुस्तक आहे. पुस्तकाशिवाय जगूच शकत नाही. माझ्या घरात मला सांगायला फार अभिमान वाटतो की आज 1500हून अधिक पुस्तक आहेत. मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी 4ही भाषांमधली. आता ई बुक्सचं ऑप्शन आलाय आपल्याकडे आता किंडलवरती, कारण शेवटी जागेची कमतरता हा मुंबईतला तर फार मोठा भाग आहे. त्यामुळे मला वाटतं ती पुस्तकं मी मोजत नाही की जी माझ्याकडे ई बुक स्वरूपामध्ये आहेत, त्यांचीही संख्या फार मोठी आहे. आता सुदैवाने असं झालंय की आपल्याला गुगल आर्काइव्ह सारखे अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा मिळू शकतो. पण पुस्तकं माझा जीव की प्राण आहेत. त्यामुळे कधीही मोकळा वेळ मिळाला तर हातात पुस्तक असतं. आता ऑडिओ बुक्स आल्यापासून चालायला जायचं असेल तर ऑडिओ बुक ऐकत ऐकत चालणं होतं. मुळातच मला वाटतं अक्षर ही गोष्ट त्या अक्षर शब्दामध्येच त्याचा क्षर होणार नाही अशा पद्धतीची आहेत ना. तर पुस्तकांची एवढी ओढ का? कारण हे जे काही आहे ते कुणीतरी लिहून ठेवलंय आणि तो आपल्यासाठीचा एक अनमोल ठेवा आहे. म्हणजे कुठलंही पुस्तक जगातलं आपल्याला काही ना काहीतरी नक्की सांगू शकतं. काही ना काहीतरी नक्की देऊ शकतं. मग तो विषय माझा असो, नसो, काहीही. आणि काहीच नाही तर ते पुस्तक त्या माणसाच्या आणि त्या समाजाच्या मनात डोकावण्याचा एक रस्ता तरी नक्कीच असतो. तर त्यामुळे मला पुस्तकं फार मोलाची वाटतात. आणि पुस्तकं सगळं काही आहेत. पुस्तकं आपले मित्रही आहेत. पुस्तकं फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड तिन्ही आहेत. तर त्यामुळे पुस्तकं हा दे आर द बेस्ट फ्रेंड्स. आजकाल आपण बघितलं का खूप डिस्ट्रॅक्शन आहे, सोशल मीडिया आहे, डिजिटल आहे, OTT आहे. ह्याच्यात कुठेतरी नवीन पिढीला तेवढं पुस्तकांचं ते प्रेम येणं सोपं नाहीये. काही प्रमाणावर वाचतात. पण ज्या प्रकारे एक काळखंड एका पिढीकडे फक्त पुस्तकच होती. त्यांच्याकडे तशी दुसरी काही साधनच नव्हती. पण आज नाही. मग कसं बघता तुम्ही ह्याकडे आणि हाऊ डू यू फील की त्यांना परत पुस्तकांच्या प्रेमात आपण मला वाटतं एकतर ना स्टोरी टेलिंग हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. गोष्ट सांगणं आणि ऐकणं. पुस्तक मोठ्या प्रमाणात काय करतं तर गोष्ट सांगतं. आता त्याची माध्यमं थोडीशी मला वाटतं नवीन पिढीसाठी गोष्ट ऐकण्याचं एक माध्यम चित्रपट किंवा OTT हे झालेलं आहे. पण शेवटी ना तुमची ती जी भूक आहे गोष्ट ऐकण्याची ती मला वाटतं या OTT म्हणा, चित्रपट म्हणा या माध्यमातून फक्त चाळवली जाते. त्याचं शमन होणं, एक तृप्ती जी आपल्याला मिळणार असते ना, की हा मी तृप्त ढेकर दिला, इथपर्यंत मला ते छान वाटलं. तर ती जी गोष्ट ऐकण्याची, सांगण्याची ओढ आहे, ही पुस्तकं वाचण्यातूनच कुठेतरी पूर्ण होणार असते. मग तुम्ही पुस्तक कसंही वाचा. म्हणजे अर्थातच ज्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, की आम्ही पुस्तकाचं पान उलटत पुस्तकं वाचलेली आहेत, त्याच्यात खुणेचं पान ठेवलेलं आहे. कधीतरी करू नये, पण पुस्तकाचं टोक मुडपून ठेवलेलं आहे, की इथपर्यंत माझं वाचून झालंय किंवा हे पान मला परत वाचायचंय. तर ते जे संस्कार झालेले आहेत, मला पुस्तकाचा सुगंध नवीन पुस्तकाचा आणि जुन्या पुस्तकाचा आहे. किंवा पुस्तकात ठेवलेलं ते पिंपळ पान असेल, पुस्तकात ठेवलेलं गुलाबाचं फूल असेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या माझ्यासाठी माझ्या रोमॅन्टिसिझमच्या कल्पनेचा भाग आहे. पण नवीन पिढी अशी असेल की जी किंडलवरती वाचेल. तर इथे खूप सोयी आहेत ना तुम्हाला. तुम्हाला सहजपणे आवडलेलं पॅरा हायलाइट करून ठेवता येतो. तुम्हाला बुकमार्क्स याच्याने टाकता येतात. म्हणजे टेक्नॉलॉजिकली तुम्ही बुकमार्क्स टाकू शकता. तुमचे सगळे बुकमार्क्स तुम्हाला एकत्र मिळू शकतात. तुम्हाला आवडलेला भाग तुम्ही
कॉपी पेस्ट करून ठेवू तुमच्या शकतो. इथे साठवू शकता. कितीतरी गोष्टी आहेत हम्म. आणि त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला जागा लागत नाही. त्यामुळे मला वाटतं की किंडलवरती पुस्तक वाचणं हाही तितकाच एक छान अनुभव आहे. ऑडिओ बुक्सही आहेत आणि नवीन पिढी वाचतीये. मी असं नाही म्हणणार की नाही वाचत. वाचते आहे, पण त्याच्यावरती जितकं बोललं जायला पाहिजे, म्हणजे जितक्या सहजपणे आपण चित्रपट चालला की त्याच्याविषयी बोलतो, हम्म. तितकं आपण बेस्ट सेलर्स विषयी बोलतो का? तर मला वाटतं त्या प्लॅटफॉर्मची गरज जास्त आहे की जिथे हे बोललं जाईल. आता तुम्ही बोलला आणि तुमचं पुस्तकांविषयी जे एक प्रेम आहे, तसंच मराठी मूडचं पण एक इनिशिएटिव्ह आहेच, पुस्तक हो. आणि बरंच काही म्हणून. आणि आमचा पण एक चॅनल म्हणून हाच प्रयत्न आहे की हेच प्रेम आणि पुस्तकांविषयी ही माहिती, ही मजा, हम्म. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. तर तुम्हाला पुस्तक आणि बरंच काही बद्दल माहिती होतं का? का माहिती आहे का? म्हणजे मला वाटतं की माझा मराठी मूड्स या चॅनलशी संपर्कच झाला तो पुस्तकं आणि बरंच काहीच्या माध्यमातून. कारण मला वाटतं अल्गोरिदम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला गोष्टी पाठवत गोष्टी असतं. दाखवतात. तर त्यानुसार मला त्याचे जे नोटिफिकेशन्स यायला लागले आणि सतत शोधत असतोच आपण की पुस्तकांविषयी कोण काय बोलतं आहे. नवीन पुस्तकांविषयी बोलणारे फार कमी प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे मला वाटतं त्याची फार जास्त गरज आहे, निकड आहे की नवीन पुस्तकांविषयी, नवीन लेखकांविषयी बोललं जावं. कारण मी काय वाचावं? आता कसं आहे ना, प्रोटीन विषयी बोलणारे इतके प्लॅटफॉर्म्स आहेत की मला काय प्रोटीनचे पर्याय आहेत, तर मला सतत त्याची माहिती मिळत असते. हे काही सेगमेंट्स आहेत ना, की हेल्थ सेगमेंट आहे, फॅशन सेगमेंट आहे. मी कुठलं सनस्क्रीन वापरावं, मी कुठली लिपस्टिक लावावी, याच्याविषयी D10 आलंय आता, D10 आलंय. म्हणजे सग- या ज्या गोष्टी आहेत याच्याविषयीची माहिती माझ्यापर्यंत अशी धडकत असते. पण मला बुक रेकमेंडेशन्स किती येतात? नाही येत फार. नाही. याचं कारण मला वाटतं अजून तिथे कोणी पोचलं नाहीये. हम्म. जर आपण पोचलो, मराठी मूड जर तिथे पोहोचतं आहे, तर निश्चितपणे त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तुम्ही ज्या पद्धतीने साहित्य संमेलन कव्हर केलं होतं, हम्म. ते मला वाटतं इतकं अप्रतिम होतं की साहित्य संमेलनामध्ये मी म्हटलं तसं की ग्लॅमर म्हणजे काय असतं ते आणून द्यावं लागतं ना. Correct. तो ब्रँड क्रिएट करायला लागतो. तर माझा लेखक हा माझा एक ब्रँड आहे, तो ज्ञानदूत आहे असं म्हणून मी जेव्हा त्याच्याकडे बघणार आहे आणि त्या लेखकांना लोकांसमोर आणणार आहे, तेव्हा आपोआपच त्याचे ब्रँड तयार होईल. कारण आज आपण बघितलं तर अनेक असे कवी, अगदी तरुण पिढीचे कवी आहेत की ज्यांचे काव्य वाचनाचे कार्यक्रम हाऊसफुल जात आहेत. असे कितीतरी आहेत. किंवा काव्य संमेलनाला असलेली गर्दी आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं. किंवा पुस्तकं विकली जात आहेत, मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकली जात आहेत, बेस्ट सेलर होत आहेत. आणि हे मराठी विषयी आपण म्हणतो आहोत, त्याच वेळेस जागतिक स्तरावरती लोक पुस्तकं लिहितायत, वाचतायत. हा सगळा व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. फक्त तो त्याची एक काय म्हणूया आपण, ती जी एक चेन आहे, की पुस्तक तयार होणं, ते बाजारात येणं आणि ते वाचकांपर्यंत पोहोचणं, या चेनमध्ये समाज माध्यमाची भूमिका आतापर्यंत थोडी कमी राहिली. ती चेन तिची काम करतेच आहे, ती काही अडलेली नाहीये त्याच्यामुळे. पण जर ती समाज माध्यमातून आणखीन आली तर अधिक लोकांपर्यंत हे पोहोचेल. आणि समाज माध्यमांचं कामच हे आहे मला वाटतं, कुठेतरी लोकांपर्यंत त्यांच्या गरजेच्या गोष्टी पोहोचवणं. तर मला जितकं चांगलं सनस्क्रीन कुठलं हे कळलं पाहिजे, तितकं मला चांगलं पुस्तक कुठलं हेही कळायला हवं, ती गरज. ही चेन तर समाज माध्यम यायच्या आधीपासूनची आहे, तर ती बळकट आहे आणि ती राहणार आहे. पण एक समाज माध्यम आणि मराठी मूड एक जबाबदारी म्हणून एक असं समाज माध्यम आपलं पुस्तक आणि बरंच काही आहे. कारण आपण आधी जे म्हटलं की ती चेन पूर्वीपासून अस्तित्वात होती आणि तिचं अस्तित्व अजूनही आहे. पण आता जो वर्ग त्या चेनच्या बाहेर आहे, त्यांना या चेनशी जोडायचं असेल तर ती भूमिका समाज माध्यमांनी कुठेतरी करायला पाहिजे. कारण आजची किती मुलं लायब्ररीत जात आहेत. मी जेव्हा लायब्ररीत जाते तेव्हा तिथे नक्की एक शोकेस असते की ज्यामध्ये ही पुस्तकं नवीन आलेली आहेत याची माहिती असते, किंवा एखादा लेखकाशी गप्पांचा कार्यक्रम असतो. पण या कार्यक्रमांना जर उपस्थिती बघितली आपण तर ती सगळी 40च्या पुढची मंडळी आहेत की जी मुळातच वाचक आहेत. त्यांना वाचनाची सवय लागलेली आहे, ती रोज ग्रंथालयात जाणारच आहेत, देणगीदार आहेत ते ग्रंथालयाचे वर्षानुवर्षाचे, आणि याचा त्यांना अभिमान आहे. ते सगळं. पण त्या आजीचं नातू त्यांनी ग्रंथालयाचं तोंड तरी पाहिलंय का, असा जेव्हा प्रश्न आहे. पण त्याला त्यात गरजेची माहितीच नाहीये ना. जसं आपण म्हटलं की मला माझ्या आरोग्यामध्ये प्रोटीनची गरज आहे,
पण हे मला जेव्हा समाज माध्यमांनी सांगितलं तेव्हा मला त्याचं भान आलं कुठे. मी एक आता करंट उदाहरण आहे म्हणून ते घेते आहे. अशा कितीतरी गोष्टी समाज माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतात ना, की अरे हो, मी या गोष्टीचा विचार नाही केलेला. तर त्याच पद्धतीने पुस्तकं ही माणसाची गरजच आहे. पण त्याच्याविषयीचा संवादच नाही झाला. ती मेनस्ट्रीम मध्ये त्या गोष्टी दिसल्या नाहीत. तर त्याविषयीची माहिती कशी मिळणार? आणि कुठेतरी हे मला असं वाटतं, की तुम्हालाही तुमचं एक अर्थकारण सांभाळायचं असतं. एक चॅनल जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा. पण काही गोष्टी आपण जबाबदारी म्हणून पण करत असतो. Exactly. तर मला असं वाटतं, की तुम्ही ती जबाबदारी फार छान करताय, की पुस्तकं आणि बरंच काही सारखा सेगमेंटही तुम्ही इतक्या छान पद्धतीने चालवत आहात. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय हा पुढचा भाग पुढचा झाला. भाग आहे. पण मुळात ते पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही उचललंय. नाही उचललंय कारण जसं तुम्ही बोललात ही एक जबाबदारी आहे. तर कुठेतरी त्याचं अर्थशास्त्र न समजता एक जबाबदारी समजून करणं गरजेचं आहे. तर या सगळ्यामध्ये जसं आपलं बोलणं झालं, की ह्या जबाबदारीमध्ये तुम्हाला पण पुस्तक आणि बरंच काही ही जी आपली सेगमेंट आहे, ह्याच्यामध्ये आमच्या बरोबर तो खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्हाला पण तुम्हाला खूप जर तुम्ही आम्हाला वेळ आणि संधी दिली, तर आम्हाला तुमच्याबरोबर कामही करायला आवडेल त्याच्यावर. कारण तुमचं जे पुस्तकाचं प्रेम आहे, जी माहिती आहे, आज एवढे वर्ष तुम्ही काम करताय, मला वाटतं कुठेतरी त्याला ग्लॅमराईज करणं आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला सोपं करून द्याल अरे तुम्ही. नाही, मला निश्चितपणे आवडेल. इट विल बी अ व्हेरी नाईस कोलॅबोरेशन आजच्या भाषेत सांगायचं Yes. तर. कारण मी म्हटलं तसं, की मला असं वाटतं, की ही मलाही समृद्ध करणारी गोष्ट असेल. कारण जर असं काही करायचं झालं तर माझ्या डोळ्यासमोर कुठल्या गोष्टी येतात, तर त्यामध्ये नवीन पुस्तकं कुठली येतायत, नवीन लेखक काय विचार करतायत आणि एक पुस्तक जेव्हा घडत असतं तेव्हा त्या पुस्तकातून आपल्यापर्यंत खूप गोष्टी पोहोचत असतात. म्हणजे एखाद्या लेखकाने कदाचित एकच पुस्तक लिहिलं असेल आतापर्यंत, समजा असं आपण धरूया. पण तरी सुद्धा ते पुस्तक घडताना त्याचा जो प्रवास झालेला असतो तो खूप समृद्ध करणारा असतो. आणि असं पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचणं किंवा ते पोहोचवण्याचं जर मला माध्यम होता आलं, तर मला वाटतं त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आणि ही मलाच समृद्ध करणारी गोष्ट असेल. कारण जुन्या लेखकांविषयी आपल्याला माहिती मिळते त्याची माध्यमं खूप आहेत. म्हणजे आजही जर मी आता गुगलला जरी विचारलं, की बेस्ट सेलिंग बुक्स इन मराठी, तर तो मला मृत्युंजय सांगेल, तो मला छावा सांगेल ना. तर ह्या सगळ्या पुस्तकांची माहिती मला मिळेल. पण आत्ता काय घडतंय हे जर त्याला विचारलं तर त्याच्याकडे त्याचं उत्तर असेल की नाही, मुश्किल किंवा जे काही मला उत्तर मिळेल ते कदाचित एक ठराविक साच्यातलं मिळेल. पण त्यातून मला ते पुस्तक वाचण्याविषयीची उत्सुकता निर्माण होणार आहे का? नुसतेच मला आकडेवारी कळतील, की ओके, या पुस्तकाचा हा लेखक आहे आणि या पुस्तकाचा इतका खप झालाय किंवा काय. पण जेव्हा मी लेखकाशी प्रत्यक्ष बोलते तेव्हा ना त्या पुस्तकाशी आणि त्या लेखकाशी माझं एक नातं तयार होतं आणि ते मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि समाज माध्यमं सगळ्यात चांगली गोष्ट काय करतात, तर मला वाटतं तुमचा चेहरा लोकांसमोर आणतात. आणि तो कवी तो दिसतो कसा आननी, असं जे आपण म्हणतो, की त्या कवीचा चेहरा बघितल्यानंतर मला त्या कवीशी एक नातं तयार होतं ना. आज वैभव जोशी जेव्हा माझ्याशी बोलतो प्रत्यक्ष समाज माध्यमातून किंवा संदीप खरे बोलतो, तेव्हा त्यानंतर असं होतं, की मला ती कविता वाचत असताना त्या कवितेबरोबर त्याचे विचारही कुठेतरी मला कळतात आणि त्या कविता वाचनात त्याचा आस्वाद घेत असताना माझा अनुभव अधिक समृद्ध होत जातो. त्यामुळे वाचनाची ही जी एक पूर्ण एक पॅकेज आहे ना ते, की एक पुस्तक वाचणं, मग तो लेखक समजून घेणं, मग तो लेखक कुठल्या पार्श्वभूमीतून आलाय हे मी समजून घेणं. तर हे सगळं जेव्हा घडेल तेव्हा मला वाटतं आणखीन खूपच आनंददायी ती प्रक्रिया असेल माझ्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि चॅनलसाठी सुद्धा. नाही पण आम्हाला पण खूप बरं वाटतं आणि जसं मी इंट्रोडक्शन मध्ये बोललो, की एक छोटासा सरप्राईज आहे. तर आज या एपिसोडमध्ये समीराजी जे आहेत हा एपिसोड संपत नाहीये, तर एक नवीन सुरुवात करतोय त्यांच्यासोबत. आणि आपल्या पुस्तक आणि बरंच काही सेगमेंटमध्ये ऑलरेडी समीर गुदाते म्हणून आपले आहेत, त्यांच्यासोबत आता समीराजी पण समीर आणि समीर आणि समीरा असं येऊन ह्या गोष्टीला एक चॅनल म्हणून आम्ही जितकं मोठं करू शकतो आणि जितक्या जास्त लोकांपर्यंत पुस्तकाचं महत्व पोहोचवू शकतो, हाच आमचा पण एक प्रयत्न आहे. तर त्यासाठी वेलकम ऑन बोर्ड आणि धन्यवाद. त्याबद्दल अजून माहिती लवकरच आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. फक्त जायच्या आधी एक छोटासा रॅपिड फायर आहे, कारण आपण पुस्तक या विषयावर
जरूर. बोलतोय तर एक पुस्तक ज्यांनी तुमचं आयुष्य बदललं. भरतमुनींचं नाट्यशास्त्र. एक पुस्तक जे प्रत्येक मराठी व्यक्तीने वाचलं पाहिजे. ज्ञानेश्वरी. एक पुस्तक जे वारंवार वाचण्यासारखं आहे की अ, तशी तर बरीच आहेत, पण मला वाटतं इसाप नीती. मी सांगते. आवडता लेखक. खूपच आहेत, पण शांताबाई, पहिलं प्रेम. ओके. किंडलवर वाचणं का पुस्तक वाचणं? दोन्ही. ओके. मराठी की संस्कृत? दोन्ही. पुस्तक गिफ्ट घेणं की पुस्तक गिफ्ट देणं? गिफ्ट देणं. मग घ्यायलाही आवडतं, देत राहा मला पण. आणि बिफोर वी एंड एक 5 पुस्तकं जर तुम्ही रेकमेंड कराल युवा पिढीसाठी तर ती कुठली असतील? अं, मला असं वाटतं मराठी पुस्तकं मराठी, इंग्लिश कारण जेव्हा आपण पुस्तक आणि बरंच काही म्हणतो आपण पुस्तक आहे, भाषा हो, तर नक्कीच. absolutely आहे. वाचन संस्कृती वाचन महत्वाची आहे. संस्कृती तुम्ही कुठल्याही हं. भाषेतलं काही वाचा. मी पुस्तकं सांगण्यापेक्षा मला वाटतं लेखक जास्त रेकमेंड होतील कदाचित हं. माझ्याकडून. जसं भैरप्पांच्या मला वाटतं सगळ्या ज्या कादंबऱ्या आहेत, त्या सुदैवाने ते कन्नडमध्ये लिहितात, पण आपल्याकडे मराठीमध्ये अनुवाद आलेले आहेत. आहेत. उमा कुलकर्णी यांनी अप्रतिम केलेले अनुवाद आहेत आणि त्याचे ऑडिओ बुक्स पण बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. तर भैरप्पांची कुठलीही पुस्तकं वाचा, पण त्यातही त्यांचं पर्व हे जे महाभारतावरचं पुस्तक आहे ते अप्रतिम आहे. गोनी दांडेकर. गोनी दांडेकरांच्या शिवकालीन कादंबऱ्यांचा एक मोठा सेट मिळतो आणि ज्याच्यामध्ये शिवकाळाची सुरुवात होण्याआधीपासून म्हणजे बया दारुगड नावाची त्यांची कादंबरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नाही झालेला त्यावेळेसचा महाराष्ट्र काय होता तिथून ती गोष्ट सुरू होते ती महाराजांचा संपूर्ण जीवनपट अप्रतिम कादंबऱ्यांचा सेट आहे तो तर आणि गोनीदांची कुठलीही कादंबरी फॉर दॅट मॅटर मग शितू माझी खूप आवडती कादंबरी आहे तर शितू सांगेन मी ऐतिहासिक कादंबऱ्या हे मला वाटतं मराठी साहित्यसृष्टीला मिळालेलं एक वरदान आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वामी वाचली नाही असा मराठी माणूस सापडत नाही आपल्याला मृत्युंजय असेल छावा असेल मंत्रा वेगळा नावाची एक फार वेगळी कादंबरी आहे नासा इनामदारांची जी दुसऱ्या बाजीरावावरती अच्छा बाजीराव दुसरे बाजीराव पेशवा की ज्यांचा आपण अनेकदा उल्लेख पुटा पेशवा असं म्हणून जो करतो तर त्यांच्या इतिहासाकडे काही वेगळ्या पद्धतीने त्यांनी पाहिलंय आता पटेल न पटेल हा भाग वेगळा असतो पण मला वाटतं की साहित्य तुम्हाला ही एक ताकद देतं की एक शक्यता आजमावून पाहत असता तुम्ही तर त्यांनी ज्या पद्धतीने ती कादंबरी मांडली ती अप्रतिम आहे मग त्यात इतिहास किती आहे काय कारण ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे त्यामुळे तो त्या लेखकाचा पर्स्पेक्टिव्ह इतिहासाच्या त्या गोष्टीकडे पाहण्याचा आहे तर याचं भान ठेवूनच आपण ऐतिहासिक कादंबऱ्यांकडे पाहिलं पाहिजे कारण मुळात म्हणजे आता सॉरी रॅपिड फायर आहे पण थोडस जास्त शेवटचा प्रश्न थोडस जास्त बोलते की आज आपण शाकुंतलावर प्रेम करतो शाकुंतल या कालिदासाच्या नाटकावर प्रेम करतो पण कालिदासांनी ते ज्या मूळ महाभारताच्या कथानकातून घेतले त्या कथानकात त्यांनी इतके बदल केले मुळात शाकुंतल ज्या अंगठीवरून होतं ती अंगठीच मूळ महाभारतात नाही सो मग कालिदास जसं शाकुंतल मोल्ड करू शकतो त्याच पद्धतीने ऐतिहासिक कादंबऱ्या या कुठेतरी मला वाटतं आपल्या लेखकाचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन येत असतात त्यामुळे तो इतिहास नसतो हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे झाली असतील माझे 5 रेकमेंडेशन्स पण 4 झाली तर ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं जे पुस्तक आहे ते मला वाटतं किंबहुना मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स हा जो एक मोठा सेक्शन आहे तो मला फार आवडतो याचं कारण पुन्हा आपल्याकडे ना आता पॉडकास्टचं काय आलंय ह्याचा मला एक आनंद यासाठी आहे की संस्कृत पासून आपल्या परंपरेत असं म्हटलंय की श्रवण भक्ती फार महत्वाची तुम्ही ऐकणं श्रवण भक्ती म्हणजे काय ऐकणं तर पॉडकास्ट काय किंवा ही सगळी ऑडिओ बुक्स काय या सगळ्या माध्यमातून आपल्याला खूप ऐकता येतं आपला समाज पहिल्यापासून ऐकत आलाय मग पूर्वी आपण काय ऐकत होतो तर पूर्वी फार मोठ्या प्रमाणात कीर्तन प्रवचनांची परंपरा आपल्याकडे होती कुठल्याही मोठ्या सणाला किंवा उत्सवाला अशा पद्धतीच्या सत्संगांचं आयोजन केलं जात होतं हे काय आहे तर हे आपण पुन्हा एकदा आपल्या विचारांना रिचार्ज करणं
जसं आपल्या मोबाईलची बॅटरी आपल्याला चार्ज चार्ज करावी लागते, त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी, चांगले विचार याचं सुद्धा आपल्या मनामध्ये मंथन होणं खूप गरजेचं असतं आणि त्याची संधी कुठेतरी हे सोहळेपूर्वी आपल्याला देत होते, की सप्ताह व्हायचा एखादा, भागवत सप्ताह व्हायचा, रामायणाची कथा सप्ताहात सांगितली जायची, महाभारत. तर आपण तेव्हा पुस्तकं अशी ऐकत होतो, आता ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून ऐकतोय. पण ऐकणं आणि वाचणं, म्हणजे वाचणं ही खरं तर नंतर पुढे आलेली गोष्ट आहे. जेव्हा छापण्याची कला कला आली. आपल्याकडे आली तेव्हापासून आलं. पण ऐकणं तर अधिक आपल्या जवळचं आहे किंवा जुनं आहे. तर ऑडिओ बुक्स ऐका, हरकत नाही. पण ऐकणं आणि वाचणं या 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या सेल्फ हेल्प बुक्सच्या बाबतीत मला वाटतं कुठेतरी आपल्याला माहीत असलेल्याच गोष्टींची आपण या पुस्तकांच्या माध्यमातून उजळणी करतो. त्या गोष्टी अधोरेखित होतात आपल्या मनात आणि सध्याच्या काळामध्ये जे आपल्या आयुष्यात वडीलधाऱ्यांचं असणं म्हणा, एक कोणीतरी मार्गदर्शक व्यक्ती असणं, हे हळू-हळू थोडं कमी होतंय किंवा त्यासाठीचा वेळ आपल्याला कमी मिळतो, की आज मी माझ्या गुरुकडे जाऊन बसले आणि त्यांच्याशी 2 तास बोललो. संवाद साधला. हे नाही नाही शक्य होत. तर ती उणीव मला वाटतं कुठेतरी सेल्फ हेल्प बुक्स बऱ्यापैकी भरून काढू शकतात. तर त्यामुळे तो एक सेक्शनच रेकमेंड करेन मी. 5 पुस्तकं लेखक म्हणजे बरंच काही त्यांनी पुस्तक आणि बरंच काही अशी माहिती आपल्याला जाता दिली आहे आणि जाता नाही बोलणार कारण लवकरच मराठी मूडवर तुम्ही समीरांना परत बघणार आहात एका वेगळ्या कार्यक्रममध्ये. तर हा एपिसोड आपण इकडेच संपवूया. म्हणजे दुसरा एपिसोड आपल्याला करता येईल आणि त्यांना इकडे बघता येईल. मला वाटतं एका अर्थाने एक नांदीचा हा एपिसोड आहे, की नाटक सुरू होण्याआधी पडद्यामागे नांदी सादर केली जाते. तर तसा जर हा असेल तर मला खूप उत्सुकता आहे पुढच्या नाटकाविषयीची. म्हणजेच या कार्यक्रमाविषयीची, की या कार्यक्रमाचा मी भाग होत असताना मी त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन करू शकणार आहे याचीही उत्सुकता आहे. आणि पुस्तकासारखा अतिशय जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो या निमित्ताने मांडायला मिळणार आहे. अनेकांशी संवाद साधता येणार आहे. तर त्या सगळ्याची उत्सुकता मनामध्ये आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणेच याही आमच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. नक्कीच तो मिळणारच आहे. सो येस, एक जाता प्रश्न, कोण असणार आहे आपला पहिला गेस्ट? मला वाटतं आता तरी असंच उत्तर देते मी. येस. आणि बघत राहा त्यासाठी पहिला भाग. येस, कीप गेसिंग. पण लवकरच बघायला मिळेल. सो येस, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आला, वेळ दिलात आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी मराठी मूड्स बरोबर. नक्कीच. थँक सो मच. मला खूप छान वाटलं कारण मराठी मूड्स हे एक असं व्यासपीठ आहे, की जे अनेक क्षेत्रांना आपल्या जगण्याच्या स्पर्श करतं आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथे खूप तरुण चैतन्य, तरुण एनर्जी कार्यरत आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे कारण तरुणाई जितका पुढाकार घेईल या कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शेवटी युवा शक्ती किती कार्यरत आहे हे फार महत्त्वाचं असतं आणि ती इथे आहे. आणि असं नाही की फक्त युवा शक्तीच आहे. मला वाटतं आपला प्रेक्षक वर्ग जो आहे त्याच्या माध्यमातून अनेक पिढ्यांशी आपण जोडले गेलेलो आहोत. तर एक खूप छान संवाद या माध्यमातून या व्यासपीठावर होत असतो. त्याचा एक भाग होता येतो याचा आनंद आहे. पण तुम्ही करत असलेल्या कामालाही मनःपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. हा एपिसोड इकडेच संपूया. लवकरच भेटूया मराठी मूडवर. बाकी सबस्क्राईब करा. आवडला एपिसोड कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील समीराजींसाठी तर कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्यांना ते प्रश्न विचारून ची उत्तरही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.